नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये मी खूप स्वागत करतो। आपण पोलीस भरतीसह आरोग्य विभागाच्या ज्या पण झडपीच्या भरत्या राहिलेल्या आहेत त्या भरतीच्या संदर्भात माहिती अपडेट देत असतो। तसंच आज आपण विद्यार्थ्यांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढ संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत। शासनाने वयवाढ संदर्भात काय निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या संदर्भात सुद्धा आपली या व्हिडिओच्या माध्यमातून एक मागणी आहे। प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। पोलीस भरती 2024 विद्यार्थी मित्रहो, राज्य सरकारने ही जी 17,000ची भरती काढली, आता यामध्ये सर्व उमेदवारांसाठी एक वाईट गोष्ट अशी घडली की वयवाढ संदर्भात शासनाने तरतूद करणं गरजेचं होतं। गोरगरीब विद्यार्थ्यांची वयवाढ होणं अत्यंत महत्त्वाचं होतं। काही उमेदवारांची शेवटची संधी होती, तर काही उमेदवारांसाठी पोलीस होणार हे जीव की प्राण झालं आहे। त्यांचं स्वप्न होतं। याच्यातच मागे एका विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केली। ती कारण म्हणजे वयसुद्धा पूर्ण झालेलं होतं त्या उमेदवाराचं आणि त्याचा फॉर्म लवकर वेळेत सबमिट झाला नव्हता। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला दरवेळी विनंती करीत आलो आहे की राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांची वाढ करून द्यावी। कारण की कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे 3 ते 5 वर्ष वाया गेले। त्यामध्ये बऱ्याच उमेदवारांना याचा फटका बसला। त्या काळामध्ये कोणत्याच भरती झाल्या नाही। उमेदवाराचे वय वाढले, परंतु शासनाने मागील वर्षीची तरतूद केली होती। तीच तरतूद म्हणजे मागील वर्षीची 18,000 पदाची भरती झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वयवाढीचा चान्स दिला होता। त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा वयवाढीचा चान्स देणं शासनाची महत्त्वाची जबाबदारी होती, पण शासनाने तसं केलं नाही। आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने वयवाढ करावी, चा GR प्रसिद्ध करावा, तसेच वेबसाईटवर सुद्धा चालू करावी फॉर्म भरण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना एक गुड न्यूज आनंदाची बातमी द्यावी। तसंच मैदान चाचणीचे लवकरात लवकर हॉल तिकीट द्यावे, जेणेकरून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण होईल। परंतु राज्य सरकारने उन्हामध्ये मैदान चाचणीचं नियोजन करू नये, कारण की मागील वर्षी कोणाचा म्हणजे विद्यार्थ्यांना याचा फटका बसला होता आणि जास्त रखरखत्या उन्हामुळं 1-2 विद्यार्थ्यांचा उष्माघातामुळं मृत्यूसुद्धा झाला होता। आपण ती बातमी मागच्या वर्षीच्या या 18,000 भरतीमध्ये आणली होती। त्यामुळे राज्य सरकारने त्या गोष्टीची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांना ऊन लागणार नाही याची व्यवस्था करावी। ग्राउंडर अशी आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती असून विद्यार्थी मित्र मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे। त्यामुळं तुम्ही चांगली तयारी करा। तुम्हाला खूप शुभेच्छा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेटमध्ये राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला खूप विशेष खूप धन्यवाद, आभार। तसंच आपण पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती अपडेट देत असतो। तसंच विद्यार्थी मित्रहो, आता जे आरोग्य सेवक इतर पदाचे परीक्षा राहिल्या आहे त्या संदर्भातसुद्धा आपण व्हिडिओ बनवले होते, त्याचीसुद्धा अपडेट देत राहतो, ते विद्यार्थ्यांवर पोहोचत असतो। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त एवढीच एक शेवटची संधी असून 75,000 पदाच्या भरतीमध्ये फक्त आता आरोग्य सेवा झडपीच्या पदाच्या परीक्षा राहिल्या असून विद्यार्थ्यांनी त्याचीसुद्धा चांगली तयारी करावी अशी आपली विद्यार्थ्यांना खूप विनंती। आणि अशाच माहितीसाठी परत पुन्हा सांगतो, चॅनल